चांदोली आणि कोयना धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असून जिल्ह्यातही संततधार पाऊस सुरू आहे। चांदोली सलग चौथ्या दिवशी अतिवृष्टीची नोंद झाली आहे। येथे 24 तासात तब्बल 118 मिलीमीटर पाऊस झालाय। धरणातील पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होते। दमदार पावसाने कृष्णा आणि वारणा नदीवरील सर्व बंधारे पाण्याखाली गेलेत। सांगलीतील कृष्णा नदीवरील आयर्विन पुलाची पाणी पातळी संध्याकाळी 20 फुटावर पोहोचली। सलग 4 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर आजही कायम राहिलाय। धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच आहे, त्यामुळे धरणातील पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होतीये। कोयना धरण क्षेत्रात 24 तासात तब्बल 319 मिलीमीटर पाऊस झाला असून धरणात 33.13 टीएमसी पाणी साठा आहे। तर चांदोली धरण क्षेत्रात तब्बल 118 मिलीमीटर पावसाची नोंद आहे। चांदोलीत सलग अतिवृष्टी होतीये। वारणा धरणामध्ये 16.86 टीएमसी पाणी साठा झालाय। रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरूच होता। शिराळा, वाळवा, मिरज, कडेगाव, वाटपाडी, तासगाव, कवटे म्हंकाळ, जत आणि खानापूर तालुक्यात समाधानकारक पाऊस झालाय। कृष्णा वारणा नदी दुथडी भरून वाहते। सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी 20 फुटांपर्यंत गेली आहे। कृष्णा वारणेवरील बंधारे पाण्याखाली गेलेत। कृष्णा नदीवरील सांगली जिल्ह्यातील बहे, नागठाणे, मिरज तालुक्यातील सांगली, खटाव ते नांद्रे, वारणा नदीवरील मांगले ते सावर्डे, समडोळी ते कोथळी बंधारे पाण्याखाली गेलेत। खटाव ते नांद्रे पुलावरून पाणी वाहत असल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। नांद्रे ते ब्रह्मनाळ या मार्गावरील वाहतूक बंद आहे। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 444 पदांसाठी सुरू असलेल्या नोकर भरती प्रक्रियेला 4 दिवसांपूर्वी देण्यात आलेली स्थगिती उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने मंगळवारी उठवली। सहकार विभागाच्या आदेशाविरोधात बँकेने खंडपीठात धाव घेत याचिका दाखल केल्यानंतर नोकर भरतीबाबत सुनावणी घेत नोकर भरतीची प्रक्रिया पूर्ववत सुरू ठेवण्याचे आदेश दिलेत। राज्य शासनाच्या सहकार विभागाला स्थगितीबाबत 15 दिवसात म्हणणे सादर करण्याचा आदेशही दिलेत। जिल्हा बँक नोकर भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची मुदत 8 जुलै होती, ती आता 10 जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे। दरम्यान या निर्णयाने नोकर भरतीला आव्हान देणारे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांना खंडपीठाच्या निर्णयाने दणका दिलाय। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 444 कनिष्ठ लिपिक पदांच्या भरती प्रक्रियेला सहकार विभागाने 2 जुलै रोजी स्थगिती दिली होती। याविरोधात बँक व्यवस्थापनाने कोल्हापूर येथील उच्च न्यायालयाच्या खंडपीठात सोमवारी याचिका दाखल केली होती। नोकर भरती स्थगिती आदेशात कोणत्याही स्पष्ट कायदेशीर तरतुदीचा उल्लेख नसल्याने न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं। याबाबत कोल्हापूर खंडपीठात सुनावणी घेण्यात आली। जिल्हा बँकेच्या वतीने ॲडव्होकेट AR देशमुख, ॲडव्होकेट उमेश मानकापुरे, ॲडव्होकेट सुरेल शहा यांनी म्हणणं मांडलं। या याचिकेवरील सुनावणीनंतर न्यायालयाने स्थगिती उठवत नोकर भरती प्रक्रिया पूर्ववत ठेवण्याचे आदेश दिले। याशिवाय राज्य शासनाच्या सहकार विभागाला स्थगितीबाबत 15 दिवसात म्हणणे सादर करण्याचेही आदेश दिलेत। जिल्हा बँक नोकर भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची मुदत 8 जुलै होती, त्यामध्ये पुन्हा 2 दिवसांनी वाढ करण्यात आली। आता उमेदवारांना 10 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। वारणा नदीवरील ऐतवडे खुर्द येथील साखव पुलावर पुराचं पाणी आल्याने सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील थेट संपर्क तुटलाय। या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली असून नागरिकांना चिकुर्डे मार्गे पर्यायी मार्गाचा वापर करावा लागतोय। कोल्हापूर तसेच वारणा औद्योगिक परिसराकडे जाणाऱ्या वाहनांनाही याचा फटका बसलाय। चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाचा फटका आता वारणा नदीकाठच्या गावांना बसू लागलाय। वारणा नदीला आलेल्या पुरामुळे नदीचं पाणी पात्राबाहेर आले असून नदीकाठावरील शेती पिकांमध्ये पुराचं पाणी शिरले, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। पुरामुळे वारणा नदीवरील सर्व बंधारे पाण्याखाली गेले असून परिसरातील ओढे, नाले आणि वगळी तुडुंब भरून वाहत आहेत। नदीची पाणी पातळी सातत्याने वाढत असल्याने नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। पावसाचा जोर अद्याप कायम असल्याने वारणा नदीची पाणी पातळी आणखी वाढण्याची शक्यता होत असून प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे। सांगलीतील कर्मवीर चौकात नाकाबंदी करत वाहतूक शाखेने आज धडक कारवाई केली। सुमारे 109 वाहन चालकांवर कारवाईचा बडगा उगारत 1,51,000चा दंड वसूल केलाय। ही मोहीम आता आणखी व्यापक करण्यात येणार असल्याची माहिती नूतन निरीक्षक अजय सिंदकर यांनी दिली। अनेक दिवसांनी वाहतूक पोलीस निरीक्षकांनी रस्त्यावर उतरत वाहनधारकांवर कारवाईचा बडगा उगारल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होते। बेकायदेशीर वाहतुकीस मॉडिफाईड सायलेन्सरवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिले होते। त्यानुसार निरीक्षक सिंदकर यांनी आजपासून कारवाईचा धडाका सुरू केला। येथील कर्मवीर चौकात सायंकाळी ही विशेष मोहीम राबवण्यात आली। सिंदकर यांच्यासह 3 अधिकारी आणि 24 अंमलदार यांनी नाकाबंदी केली। प्रत्येक वाहनांची तपासणी यावेळी करण्यात आली आहे।
फॅन्सी नंबर प्लेट लावणाऱ्या 32 वाहनांवर कारवाई करत 23,000चा दंड वसूल केलाय। तसेच ट्रिपल सीट वाहन चालवणाऱ्या 15 जणांकडून 15,000, परवाना नसणाऱ्या 51 जणांकडून 32,000, मोबाईलवर बोलत वाहन चालवणाऱ्या दोघांकडून 2,000, मॉडिफाईड सायलेन्सर लावणाऱ्या तिघांकडून 3,000 तर ब्लॅक फिल्मिंग असणाऱ्या 2 वाहन चालकांकडून 2,000 असा 76,000चा दंड वसूल करण्यात आलाय। शहरातील बेदरकार वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पुढील टप्प्यात हीच मोहीम आणखी व्यापक केली जाणार आहे। प्रत्येक प्रमुख चौक्यात ही मोहीम होणार आहे। नागरिकांनी वाहतूक नियमांचं पालन करावं असं आवाहन निरीक्षक सिंदकर यांनी केलंय। शिराळा तालुक्यातील भाट शिरगाव आणि बिऊळगावच्या हद्दीवरील आवळ ओढ्यात रत्नागिरीहून शिराळ्याच्या दिशेने चिरे वाहून नेणारा 16 चाकी ट्रक थेट ओढ्यात कोसळला। या अपघातात ट्रक चालक केबिनमध्ये अडकला होता। मात्र भाट शिरगावच्या स्थानिक युवकांनी आणि पोलिसांनी मध्यरात्री तब्बल 3 तासांच्या अथक मदत कार्यामुळे चालकासह एकाला मृत्यूच्या दारातून सुखरूप बाहेर काढले। काल रात्रीच्या सुमारास हा अपघात घडलाय। अशोक राठोड आणि दीपक राठोड हे दोघे वडील आणि मुलगा ट्रकमध्ये भरून चिरे घेऊन निघाले होते। यावेळी रस्त्याचा अंदाज न आल्याने हा ट्रक ओढ्यात पडला। यावेळी दोघेही ढिगाऱ्याखाली दाबले होते। अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। अपघातानंतर क्लीनर कसाबसा बाहेर पडला, परंतु चालकाचा पाय ब्रेकजवळ अडकल्याने तो केबिनमध्येच अडकून पडला। केबिनमध्ये पाणी शिरत असल्याने चालक मला बाहेर काढा म्हणून जीवाच्या आकांताने ओरडत होता। पोलीस तसेच स्थानिक युवकांनी मोलाचं योगदान केलं। घटनास्थळी सरपंच भगवान भंडारे, पोलीस पाटील सचिन गुरव आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या दोन्ही जखमींना तात्काळ पुढील उपचारासाठी सांगली येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। वेळेवर मिळालेली मदत आणि नागरिक पोलीस प्रशासकीय तत्परतेमुळे या दोघांचेही प्राण वाचलेत। जेसीबी आणि क्रेनच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन करत परिस्थितीचं गांभीर्य ओळखून तात्काळ तिथे जेसीबी आले। रात्रीच्या अंधारात तब्बल 3.5 तास चाललेल्या या थरारक रेस्क्यू ऑपरेशननंतर ट्रकमध्ये आणि चिराच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोन्ही व्यक्तींना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं। बचाव कार्य सुरू असताना दुसरा ट्रकही ओढ्यात जाता जाता वाचला। गेल्या काही दिवसांपासून चांदोली परिसरात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे येथील निसर्गाने रौद्र आणि विहंगम रूप धारण केलंय। या पावसामुळे चांदोली परिसरातील उखळूचा धबधबा, उदगीरचा धबधबा, गुढे पाचगणीचा धबधबा तसेच मंदूर आणि सोनवडे परिसरातील धबधबे आता पूर्ण वेगाने आणि दिमाखात कोसळू लागलेत। सुमारे 300 फूट उंचीवरून फेसाळत पडणारे हे पांढरे शुभ्र धबधबे आणि आजूबाजूला पसरलेली गर्द हिरवाई सध्या पर्यटकांना चांगलीच भुरळ घालतीये। या परिसरातील धबधब्यांचं सौंदर्य जितकं अथांग आहे तितकंच तिथे पोहण्याची वाट खडतर आहे। काही प्रमुख धबधब्यांपर्यंत पोहोचण्यासाठी पर्यटकांना 3 ते 4 किलोमीटर जंगलातून पायपीट करावी लागते। परिसरात पक्का रस्ता उपलब्ध नसल्याने तसेच पावसाळ्यात जंगलात मोठ्या प्रमाणावर होणारा जळूंचा त्रास आणि गर्द झाडीत भरकटण्याचा धोका यामुळे स्थानिक मार्गदर्शकाशिवाय इथे जाणं अत्यंत कठीण आणि धाडसाटच ठरतंय। चांदोली धरण आणि चांदोली राष्ट्रीय उद्यानाला लागूनच हे सर्व निसर्गस्थळ आहे, त्यामुळे या भागात पावसाळी पर्यटनाच्या दृष्टीने प्रचंड मोठी क्षमता आहे। प्रशासनाने जर येथे पोहोचण्यासाठी सुरक्षित मार्ग आणि इतर आवश्यक प्राथमिक सुविधा उपलब्ध करून दिल्या तर उखळू धबधबा हा राज्यातील पावसाळी पर्यटनाचे एक प्रमुख आणि सुरक्षित केंद्र म्हणून नावारूपास येऊ शकतं, अशी मागणी स्थानिक आणि निसर्गप्रेमींकडून होत आहे। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली असून वाळवा व पलूस तालुक्यांना जोडणारा नागठाणे शिरगाव बंधारा दुपारनंतर पूर्णपणे पाण्याखाली गेला। त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने बंधाऱ्याकडे जाणारा मार्ग बंद केला असून नागरिकांना बंधाऱ्यावरून प्रवास न करण्याचं आवाहन केलंय। दुपारी 3च्या सुमारास बंधाऱ्यावर पाणी येण्यास सुरुवात झाली। त्यानंतर तासाभरात पाण्याचा वेग वाढल्याने संपूर्ण बंधारा पाण्याखाली गेलाय। नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह सुरू असल्याने परिसरात सतर्कचं वातावरण आहे। पूर्वी हा बंधारा पाण्याखाली गेल्यानंतर शिरगाव येथील विद्यार्थी, नोकरदार आणि नागरिकांची मोठी गैरसोय होत होती। आता त्यांना पर्यायी आणि लांबच्या मार्गाने प्रवास करावा लागत होता। मात्र वाळवा शिरगाव दरम्यान नदीवर पूल उभारण्यात आल्यामुळे आता या भागातील नागरिकांची मोठी अडचण दूर झाली असून वाहतुकीसाठी पर्यायी सुविधा उपलब्ध झाली। दरम्यान भिलवडी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली। प्रशासनाने बंधाऱ्याकडे जाणारा रस्ता बंद करून आवश्यक सुरक्षेच्या उपाययोजना केल्यात। नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत बंधाऱ्यावरून जाण्याचा प्रयत्न करू नये, तसेच अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचं पालन करून सतर्क राहावं असे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले।
MIDC कुपवाड पोलीस ठाण्याच्या वतीने औद्योगिक वसाहत रस्त्यावरील जुना जकात नाका येथे चौकात अचानक नाकाबंदी करून वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर धडक कारवाई करण्यात आली। या कारवाईत विना नंबर प्लेटची वाहने, कर्कश आवाज करणारे मॉडिफाईड सायलेन्सर, ट्रिपल सीट प्रवास करणारे दुचाकीस्वार, भरधाव वेगाने वाहन चालवणारे तसेच काळ्या फिल्मच्या काचा असलेल्या चारचाकी वाहनांवर कारवाई करण्यात आली। या विशेष मोहिमेदरम्यान विविध वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांकडून एकूण 42,500 इतका दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे यांनी दिली आहे। पोलीस प्रशासनाच्या या कारवाईमुळे कुपवाड परिसरातील बेशिस्त वाहन चालकांमध्ये चांगलीच धास्ती निर्माण झाली असून दुचाकीवरून हुल्लडबाजी करणाऱ्यांना चाप बसल्याचं चित्र पाहायला मिळाले। परिसरातील नागरिकांनी या मोहिमेचं स्वागत करत अशा प्रकारच्या कारवाया नियमितपणे राबवण्याची अपेक्षा व्यक्त केली। पोलीस प्रशासनाने वाहन चालकांना वाहतूक नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं असून नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा दिलाय। शासनाच्या स्टेमी महाराष्ट्र उपक्रमाअंतर्गत सर्व उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अद्ययावत ECG सुविधा उपलब्ध केली। यामुळे एप्रिल 2025 ते मार्च 2026 या कालावधीत जिल्ह्यातील 410 रुग्णांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याचे वेळेत निदान करून त्यांचे प्राण वाचवण्यात आरोग्य विभागाला यश आलंय। हृदयविकाराचा झटका आल्यानंतर पहिला तास हा गोल्डन अवर मानला जातो। या काळात ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेत आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी स्टेमी महाराष्ट्र उपक्रम जिल्हाधिकारी डॉ. मैना घोष, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, उपाध्यक्ष तथा आरोग्य समिती सभापती ऋषिकेश लाड यांच्या मार्गदर्शक सूचनेखाली डॉ. विक्रमसिंग कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली राबवला जातोय। या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील सर्व उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अद्ययावत ECG सुविधा उपलब्ध करून देण्यात आली। यामुळे गेल्या वर्षभरात एकूण 89,072 जणांचे ECG काढण्यात आले। यात स्टेमी 410 रुग्णांची नोंद करण्यात आली। या रुग्णांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याचे वेळेत निदान करून त्यांचे प्राण वाचवण्यात आरोग्य विभागाला यश आलंय। हा उपक्रम खऱ्या अर्थाने जीवनदायी ठरत असल्याचे डॉ. परशुराम प्रकाश हरणे, जिल्हा कार्यक्रम समन्वयक यांनी सांगितले। कुपवाड पाणीपुरवठा योजनेअंतर्गत कापसे प्लॉट येथील मुख्य संतुलन टाकीपासून विजयनगर रेल्वे पुला शेजारी रेल्वे विभागाच्या हद्दीतून जाणाऱ्या 300 मिलीमीटर व्यासाच्या DI ग्रॅव्हिटी मेन जलवाहिनीला मोठी गळती लागली आहे। त्यामुळे सैनिक नगर, वांडलेसवाडी, गव्हर्नमेंट कॉलनी या भागांचा पाणी पुरवठा 4 दिवस बंद राहणार आहे। कापसे प्लॉट येथील मुख्य संतुलन टाकीपासून विजयनगर येथे जाणाऱ्या पाईपलाईनला गळती लागली आहे। ही जुनी जलवाहिनी बदलून नवीन पाईप बसवणे, जोडणी करणे आणि चाचणी घेणे अशी कामे सलगपणे करण्यात येणार आहेत। या संपूर्ण प्रक्रियेस 4 दिवसांचा कालावधी जाण्याची शक्यता आहे। या दुरुस्तीच्या पार्श्वभूमीवर कुपवाड, कापसे प्लॉट, गावठाण, बजरंग नगर, शरद नगर, वाघमोडे नगर, शालिनी नगर तसेच श्यामनगर या भागांचा पाणी पुरवठा बंद ठेवून सैनिक नगर, वांडलेसवाडी, विजय कॉलनी आणि गव्हर्नमेंट कॉलनी येथे शक्य तितका अतिरिक्त पाणी पुरवठा करण्यात येणार आहे। त्यामुळे या भागातील नागरिकांनी उपलब्ध होणारं पाणी काटकसरीने वापरून साठवून वापरण्याचं आवाहन करण्यात आले। दरम्यान दुरुस्तीच्या कालावधीत कुपवाड योजनेतील इतर भागांचा नियमित पाणी पुरवठा सुरू राहणार असल्याचे कार्यकारी अभियंता ची स कुर्णे यांनी स्पष्ट केले।